मी काय वाचलेलं नाही, मला काही कल्पना नाही. मला मुंबादेवी आणि मुंबईची त्याचा इतिहास माहिती आहे, तर मुंब्रामध्ये काय त्याचा इतिहास आहे मला काही कल्पना नाही. आणि असं काही आहे ती बातमीसुद्धा माझ्या वाचनात अजून काही आलेली नाही. साहेब, अखंड भारताचा जो राष्ट्रध्वज सध्या तिरंगा आहे, मात्र तो सध्या भगवा असावा असं मत भिडेगुरुजी यांनी पुन्हा वादग्रस्त होतो. त्यांना सवय आहे ते. माझ्या आंब्याचे झाडाचे आंबे खा मग मुलगा होईल, हे असं काहीतरी करवण्याची सवय आहे. आणि त्यामुळे ते जर थोडंसं जरा बॅकफूट म्हणजे नजरेआड गेलेले असतात ते पुन्हा नजरेत येतात, मीडियामध्ये येतात. साहेब, नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्याच्यात जी सिंहस्थ पर्व नावाची पुस्तिका आहे त्याच्यावर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला. अजून पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली नसतात. मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाही आहे. पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही. साहेब, देशामध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे, जिकडे तिकडे घोटाळे होत आहे असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी मोदी सरकारवर केलेलं आहे. तेच रामदेव मोदीजींचं समर्थन करत होते. ठीक आहे, त्यांना असं वाटलं असेल की हवा काय बदलली की काय, परंतु स्वतः असं आहे की स्वतः त्यांच्या पण हे जे काही घोटाळे जे आहे ते घोटाळे होत असतील ते बाहेर आले पाहिजे ना, आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. सर, जे फिल्म स्टार आहेत त्या विविध गुटख्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करतात. पान मसाला असेल तर त्यामध्ये जॉकी श्रॉफ असेल, शाहरुख खान, अजय देवगन यांना एफडीएने एक नोटीस पाठवली, 15 दिवसात ह्या हटवा असे आदेश दिले. नाही हटवले तर 50 लाखांचा दंड देखील केला जाणार. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सिनेस्टार सगळ्यांना मी ओळखतो, आमचे मित्र आहेत आणि सिनेमाच्या कामातून त्यांना बऱ्यापैकी जे आहे मोबदला मिळत असतो. त्यांनी अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या जाहिराती घेऊच नाही. पान मसाला अंक तंक हे ते ज्याची लोकांना सवय लागते किंवा आरोग्याला सुद्धा अनेक वेळा ते घातक करतात. अशा जाहिराती त्यांनी नाकारल्या पाहिजे. अशा जाहिराती नाकारलेले काही मोठे आर्टिस्ट सुद्धा आहेत, त्यांनी सांगितलं नाही आम्ही ही जाहिरात करणार नाही. सर, संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केले की मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असतील तर त्यांचा जीव कदाचित वाचला असतो. काही आता बोलायचं म्हणजे काय आता ॲक्सिडेंटमध्ये काय काँग्रेसमध्ये गेलं तर ॲक्सिडेंट होणार नाही, BJPमध्ये गेलं तर ॲक्सिडेंट होणार, असं काय आहे काय? का शिवसेनेमध्ये गेलं तर ॲक्सिडेंट होणार नाही असं काय? ॲक्सिडेंट नसतात. सर, हिंदी में सवाल रहेंगे. पंकजा मुंडे जी का बयान आया है कि उन्होंने पृथ्वीराज चौहान जी को बयान दिया कि मेरे पिता कमल में ही जन्मे और कमल में ही गए. काय मला माहिती नाही कशा संदर्भामध्ये काय आहे ते, परंतु हे मात्र खरं की मुंडे साहेबांच्या माध्यमातून BJP महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घरोघरी पोहोचले हे खरं आहे. सर, जो विज्ञापन का जो सवाल था, जो फिल्म स्टार है, एफडीए ने उनको नोटिस दिया है और 15 दिन के अंदर वो जो विज्ञापन उन्होंने दिया हटाने का आदेश दिया. अगर नहीं हटाए तो 50 लाख का जुर्माना भी फिल्म स्टार को हो सकता है. वो तो ठीक है सर, जो डिपार्टमेंट है वो अपना काम क्या है वो समझती है, क्या करना क्या नहीं करना चाहिए. वही जो सिने कलाकार है वैसे भी जो है इनको जो है उनका वो सिनेमा में काम करने के बाद अच्छा मुआवजा मिलता है. और मैं तो चाहूँगा कि ऐसी भी जो बातें हैं, पान मसाला लाने, गुटखा बनाना, लिखना, क्या 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 है, जिसकी आदत जो है बुरी आदत लोगों को हो जाती है, इसके बारे में वो इश्तेहार ना करे तो बहुत अच्छा है. मैंने तो कई मुझे कलाकार ऐसे भी मालूम है, बहुत बड़े कलाकार, जिन्होंने साफ कह दिया कि हमने जो है ये ऐसी क्या है एडवर्टाइज या इश्तेहार हमको करना नहीं है. अब ये सबको मैं तो यही कहूँगा कि ऐसे बारे में जो है तो बहुत सारा काम है आपके पास, वो कीजिए. ये ऐसे कामों में जो है जो लोगों की सेहत को जो है एक ईजा पहुंचा सकते हैं. अगर नहीं करे तो ठीक है, अच्छा है. साहेब, जातनिहाय जनगणना मध्ये ओबीसीच्या संदर्भात आहे ना, आनंद आहे. म्हणून मी काल की परवाच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांचं मी जाहीर अभिनंदन केलं. कारण 1991 साली
ज्यावेळेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली तेव्हापासून जिथे 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 आमच्या मग रामलीला मैदान असेल, पटना गांधी मैदान असेल, जयपूर असेल, मुंबई, नागपूर, आंध्र, मध्य प्रदेश, सगळ्या ठिकाणी, पंजाब, हरियाणा, या सगळ्या ठिकाणी आम्ही मागणी केली की आमची जातीगणना करा. क्योंकि ज्या वेळेला एखादी गोष्ट ओबीसी समाजाला द्यायची असते त्यावेळेला कोणीतरी कोर्टात जातं आणि मग कोर्ट विचारतं की तुमची संख्या किती, तुम्ही लोक किती. आता 1931 साली झालेली आहे जनगणना, जाती जनगणना. त्यावेळेला ती 54% लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आता किती आहे ते सांगा. आता तर बिहारमध्ये त्यांनी केली होती ती 63%वर गेली. तर ही मागणी आमची सातत्यानं होती आणि ती मागणी त्यांनी जातीगणना या आता होणाऱ्या सेन्ससमध्ये जे आहे जनगणनेमध्ये टाकली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे किती कुठला समाज किती आहे, काय आहे, हे सगळ्याच्या समोर येईल. सर, आता शिवसेना पक्षाची सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षाची सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. अशातच सुप्रियाताईंनी वक्तव्य केलं की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार साहेबांची आहे. तर तुम्ही कसं पाहताय? ते सुप्रीम कोर्ट सांगेल ना. शेवटी कोणी काय बोलतं, प्रत्येक जण बोलणार, परंतु शेवटी आपण संविधानामध्ये मानणारी सगळी माणसं आहोत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर केस सुरू असेल तर सुप्रीम कोर्टाचे जजेस जे आहे ते बसून ठरवतील, ते आपल्याला मान्य करावं लागेल.